महाराष्ट्रात अनेक गोष्टींसाठी ऐतिहासिक समजलं जाणारं महत्त्वपूर्ण शहर म्हणजे नांदेड. शिखांचे 9वे गुरु गुरु गोविंद सिंग यांचा गुरुद्वारा, देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर मजबूत पकड ठेवणारे शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कर्मभूमी, तसंच शहराच्या मध्यभागातून संथपणे वाहणारी गोदावरी नदी, अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकारणातील महत्त्वपूर्ण घडामोडींचं साक्षीदार आणि गेल्या 15 वर्षांपासून भारतीय समाजाला दर्जेदार डॉक्टर देण्यासाठी अत्यंत यशस्वी प्रयत्न करणारे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारे चौगुले पॅटर्न ही नांदेडची मुख्य ओळख. वैद्यकीय क्षेत्राची आज समाजाला मोठी गरज आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मानवी मूल्य जपून आपलं योगदान देणारे आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी संस्थेनं संपूर्ण महाराष्ट्राचा विश्वास सार्थ ठरविलाय. निष्णात डॉक्टर ही भारतीय समाजाची मोठी गरज आहे. आज भारतामध्ये दर 1000 रुग्णामागे एक डॉक्टर असं हे अत्यल्प प्रमाण आहे. त्यामुळे समाजाला निष्णात आणि चांगली सेवा देणारे डॉक्टर तयार करणं ही काळाची मोठी गरज आहे. असे निष्णात आणि चांगले डॉक्टर देण्याचा विडा संपूर्ण महाराष्ट्राला देण्याचा विडा नांदेड येथील चौगुले पॅटर्नचे आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी या संस्थेने उचलला आहे. गेल्या 15 वर्षामध्ये आयडियल इन्स्टिट्यूटच्या मार्फत जवळपास 2500पेक्षा जास्त डॉक्टर हे महाराष्ट्राला देण्यात आलेले आहेत. आज वैद्यकीय शिक्षण म्हणले की चौगुले पॅटर्न अशी संपूर्ण महाराष्ट्राला ओळख देणारे प्राध्यापक गणेश चौगुले यांनी पैशाच्या पलीकडे जाऊन मानवी सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या निमित्ताने महाराष्ट्रासाठी चौगुले पॅटर्न हे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी एक आपली स्वतंत्र ओळख, वेगळी ओळख करणारं नाव झालेलं आहे. कुठलीही संस्था उभी करण्यासाठी प्रचंड मेहनत आणि कुशल नेतृत्व या 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या समजल्या जातात. समाजाला चांगले डॉक्टर देण्यासाठी प्राध्यापक गणेश चौगुले यांनी 15 वर्षांपूर्वी लावलेलं इवलचं रोपटं आज विद्यार्थी आणि पालकांच्या विश्वासावर वटवृक्षात रूपांतरित झालंय. मी मेडिकल स्टुडंट होतो आणि फर्स्ट इयरची एक्झाम झाल्यानंतर काही फर्स्ट इयरचे स्टुडंट्स मला भेटायला आले आणि म्हणाले की ॲनाटॉमी नावाचा जो सब्जेक्ट आहे मेडिकलला ते घेऊ शकता का. मला साहजिकच शालेय जीवनापासून शिकवण्याचा छंद होता आणि मला तसं मी कठीण परिस्थितीमधून, गरिबी परिस्थितीमधून आल्यामुळे मलाही ती आर्थिक सोर्स काहीतरी असावा ह्यामुळं मी ती होकार दिला. आणि त्याच्यानंतर मग फर्स्ट इयरला त्याच्यातील एक विद्यार्थिनी युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड आली, 1 मार्क्समुळे तिचं फर्स्ट गेलं. मग त्यानंतर 12ची काही मुलं जॉईन झाले आणि म्हणाले सर तुम्ही ते घेऊ शकता तर आमचंही घेऊ शकाल. मी त्यांना होकार दिला आणि त्याच्यानंतर मी पूर्ण डिव्होटेड याच्यामध्ये वर्क केलं. आणि एक माझा दृष्टिकोन होता की क्लासेसच्या बाबतीत हे काम करत असताना की क्लासेस हा केवळ आर्थिक सोर्स असावा अशातला भाग नाही, तर मला पुढं चालून कुठल्याही क्षेत्रात मी गेलो असतो तरीही मला ह्याच्यातून काहीतरी सोशल उभारायचं आहे, युवकांना मदत करायची आहे. ह्या दृष्टिकोनातून मग मी इकडे विचार केला की अनेक युवक आपल्या संपर्कात येतात, त्यांना आपल्याला चांगलं शिक्षण देता येतं, प्रबोधन करता येतं, त्यांना ज्ञान देता येतं. ग्रामीण भागातले जे मुलं आहेत, वाडी तांड्यावरची मुलं आहेत, यांना एक प्रकारचा न्याय मिळालेला आहे. हे मुलं मुंबई पुण्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, फार मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊ शकत नाहीत, यांच्याकडे तेवढं आर्थिक पाठबळ नाही आहे. मग अशा मुलांना फीस कमी घेऊन त्यांच्यासाठी प्रयत्न करून जे मी स्वप्न पाहिलं होतं की मुलांच्या प्रती, युवकांच्या प्रती, की ह्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. मी ज्या कठीण परिस्थितीमधून आलेलो आहे, मला समस्या माहिती आहेत, हे शिक्षण घेताना काय समस्या येतात स्वतःला, आर्थिक पाठबळ नसताना, कुठलंही पाठबळ नसताना, तर ते इतरांना येऊ नये हा कसोशीने मी प्रयत्न करत असतो. आज सर्वच क्षेत्रात मोठी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आपण पुढे असावं असं प्रत्येकालाच वाटतं. यासाठी अचूक आणि योग्य मार्गदर्शन देणाऱ्याची निवड करणं खूप महत्त्वाचं असतं. मी 10वी नंतर सायन्स घ्यायचं ठरवलं आणि त्यातल्या त्यात मला बायोविषयी पहिलेपासूनच खूप आवड होती आणि त्यासाठी मी बायो ही फील्ड निवडली. पण आज महाराष्ट्रामध्ये खूप क्लासेस, खूप कॉलेजेस आहेत. त्यात बायो कुठे चांगले शिकवले जाते हे शोधण्यासाठी मी फार सर्च केला, इंटरनेटवर सुद्धा सर्च केला. त्यानंतर मी काही माझ्या सिनियर्सला विचारले
त्यांच्याकडून बऱ्याच जणांकडून मला असे कळाले की चौगुले क्लासेस हे खूप चांगले आहे. बायो विषयात ती परिपूर्ण तयारी करून घेतात विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांना हमखास यश मिळवून दिल्या जाते इथून त्यानंतर मी सुद्धा चौगुले क्लासेसबद्दल बरीच विचारपूस केली व त्यांचा रिझल्ट पाहिला. त्या रिझल्ट पाहून मी इथं आलो आणि त्या विद्यार्थ्यांचं ऐकलेली गोष्ट इथं आल्यानंतर मला खूप अंशिक खरी वाटली. जेव्हा मोठ्या वगैरे एक्झाम्स असतात तेव्हा पेपरचे कोड्स वगैरे काढले जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांना फार फायदा होतो आणि पेपर पुन्हा चेक करून दिले जातात. थेरीचे पेपरसुद्धा घेतले जातात, त्यांचे रिझल्ट्स योग्य ते लावले जातात आणि त्या पेपर्समधील देखील विद्यार्थ्यांचे डाऊट्स क्लिअर केले जातात. शिक्षण हे करिअरसाठी महत्त्वाचं माध्यम असल्याने अतिशय फोकस ठेवून शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. त्यामुळे क्लास निवडताना पालक अनेक गोष्टी तपासून पाहतात. 11वी आणि 12वी करिअरसाठी महत्त्वाचा टप्पा असल्याने पालकांकडूनही जागरूकता दाखविली जाते. चौगुले पॅटर्नमध्ये प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या झूलॉजी, बॉटनी या प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगवेगळे एक्सपर्ट्स आहेत आणि ते सर मला वाटते त्या विषयामध्ये खरंच एक्सपर्ट आहेत. आम्हाला कुठेही डाऊट असेल किंवा कुठेही अडचण आली तर सर आम्हाला खूप मदत करतात. कितीही वेळा विचारला तरी न कंटाळता तेवढ्याच उत्साहाने तेवढ्याच जोमाने तो डाऊट क्लिअर करतात. मला वाटते की चौगुले सरांचा आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी बायोसाठी खास आहे, कारण इथे प्रत्येक चॅप्टर हा खूप डीपली क्लिअर होतो. प्रत्येक चॅप्टरवर खूप एक्झाम होतात, त्यामुळे तो चॅप्टर खूप चांगल्या रीतीने क्लिअर होतो. त्यामध्ये आमचा कोणताच डाऊट राहत नाही आणि हीच गोष्ट चौगुले पॅटर्नमध्ये खास आहे. मला लहानपणापासूनच डॉक्टर व्हायचं होतं आणि त्यासाठी मग मी 10वी झाल्यावर बायो हा सब्जेक्ट निवडला. नांदेडमध्येच राहत असल्यामुळे चौगुले सरांविषयी माहितीच होतं, त्यामुळे या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि खरंच मला विश्वास वाटतोय की इथे आल्यापासून मला विश्वास वाटतोय की माझं स्वप्न प्रत्यक्षात येईल. MBBSला जाण्यासाठी बायोलॉजी विषय सर्वात महत्त्वाचा समजला जातो आणि याच विषयात चौगुले पॅटर्न राज्यात यशस्वी ठरला आहे. गेल्या 10 वर्षात 2,500पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना MBBSला प्रवेश मिळवून देण्यात चौगुले पॅटर्नच्या मार्गदर्शनाचा उपयोग झाला आहे. ह्या इन्स्टिट्यूटमधून आतापर्यंत जवळपास 3,000 मुलं MBBSला गेलेत. सुरुवात आमची जी होती ती अतिशय छोटीशी सुरुवात होती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठवाडा, विदर्भ असं म्हटलं की पुण्या मुंबईकडे लोकांचा पाहण्याचा जरा दृष्टिकोन वेगळा असतो, पण तो दृष्टिकोन मला कुठेतरी सुधारायचा होता आणि ह्यामधून मग मी खूप प्रयत्न केले. काय करता येईल या क्लासेसच्या माध्यमातून, ह्या इन्स्टिट्यूटला कसं इम्प्रूव्ह करता येईल, मुलांचा बेस्ट रिझल्ट कसा देता येईल महाराष्ट्रामध्ये. मग त्या अनुषंगाने मी खूप रिसर्च केला, खूप डिव्होशन केलं. एक 17 आवर्स वर्क मी करायचो आणि त्याच्यातून, त्या चिंतनातून, मेहनतीतून मग वरचेवर इम्प्रूव्हमेंट होत गेली. पहिल्या बॅचला 10-12 मुलं MBBSला लागले. तिथून आता गेल्या वर्षी म्हणजे 2014ला 309 मुलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला MBBSला गेलेली आहेत. तर हे पार पाडताना प्रयत्न तर खूप करावे लागतात. मग मी परफेक्ट नोट्सवर भर दिला. त्याच्यानंतर क्लासेसमध्ये ज्या उणिवा असतात, शिस्त असते, ती डिसिप्लिन खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे पद्धतशीर मेंटेन केल्या जाते. मुलांसाठी जी खर्चिक बाब आहे ती कुठेच कमी केल्या जात नाही. मग ते वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असो, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मशीन्स असो, म्हणजे इलेक्ट्रॉनिक जे प्रेझेंटी असो, असे जे वेगवेगळे साधनं आहेत ती मी उपलब्ध करून दिली नांदेड शहरामध्ये. आणि त्यामुळं काय झालं की हा रिझल्ट वाढत गेला. एवढा आता यावर्षी किंवा याच्यापूर्वी आपण पाहिलं तर 31 मुलं CETमध्ये 100पैकी 100 घेणं, मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये ही पहिली गोष्ट आहे आणि ह्या इन्स्टिट्यूटची आहे, याच्या व्यतिरिक्त कुठं नसेल. आणि हेच यश पाहून आज पूर्ण विदर्भ, पूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यातले सुद्धा मुलं इथं जॉईन होतात. यावर्षी जवळपास 22 जिल्ह्याचे मुलं इथं शिकत आहेत. आतापर्यंत हजारो विद्यार्थी इथून गेले, पण ते विद्यार्थी MBBSला गेले, बरेच BMSला गेले, BDSला गेले. त्याच्या पुढे जाऊन काही जणांनी MBBS करून IAS साठी तयारी करून IAS झाले. तर हे सगळं करत असताना मला वाटतं की डिव्होशन आणि फक्त मला क्लासेस उभारायचा आहे एवढ्याच दृष्टिकोनातून नाही, तर मला समोर येणाऱ्या मुलांचं भलं करायचं आहे. माझ्याकडून काही चूक होता कामा नये, त्यांच्याकडून मेहनत करून घेणे. हे करत असताना दुसरी गोष्ट काय केली मी, स्मार्ट वर्क किंवा स्मार्ट स्टडी ज्याला म्हणतात. मी मुलांना भरमसाठ पुस्तकं वाचायला देत नाहीत किंवा सांगत नाही, पण जे आहे त्याच्यामध्ये कसं परफेक्शन येईल, प्रत्येक लाईनला महत्त्व द्यायला सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाची टीचिंग असते. त्या टीचिंगमधून मुलांना हस्त खेळतं ठेवणे. ॲक्च्युली बायोलॉजी इज अ लिव्हिंग सब्जेक्ट. कोणताही सब्जेक्ट लिव्हिंगच असतो, माणूसही लिव्हिंग असतो.
त्यामुळे मुलांना कसं एन्जॉयसली शिकता येईल हे सगळ्यात मोठं टेक्निक मी इथं ॲक्वायर केलं. ज्यांना सोशल अँगल आहे असे डॉक्टर्स घडावेत आमची अशी मनोमन इच्छा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.